सॉरी गाईज, आता आम्ही चाललो आहे दगडूशेठला आणि ही आमच्यासोबतची माणसं आहेत. आम्ही इथे कसबा मंदिरमध्ये गेलेलो आणि त्यांनी मला एकटीला पाठवलं कारण का माझी पहिली वारी आहे. ते सांगितलं नाही तू दर्शन घेऊ, आम्ही थांबतो तुझ्यासाठी. आणि सिरियस आता चाललो मी शनिवार वाडा. शनिवार वाडा चला. काय बघायला शनिवार वाड्यात आलो आहे. आवाज येणार नाही, कायच दिसत नाही. तुम्ही एक गोष्ट बघाल, जिकडे तिकडे तुम्हाला वारकरीच दिसतील कारण का वारकरी आज पुण्यामध्ये स्टे आहेत. सगळे उद्या निघतील सासवडला जायला. तर सगळे लोक एक शनिवार वाडा म्हणा, गणपती दगडूशेठ गणपती म्हणा, खूप जागे असे जे फिरायचे ठिकाण आहेत ते सगळे फिरून घेत आहेत वारकरी. पण ॲक्च्युली बसून सुद्धा काय करतील म्हणून ते लोक बाकीचे सगळे ठिकाण आणि हा भाऊसाहेबांचा वाडा आहे जिथे ब्रिटिश काळात सगळ्या बंदूक वगैरे जिंकलेल्या वगैरे बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत. बघा पुढे तुम्ही हा भाऊसाहेबांचा वाडा. मी एकटीच नव्हते, खूप जण होते माझ्यासोबत, म्हणजे 6-7 जण आम्ही होते. वारकरीच होते सगळे, इकडे तिकडे होते सगळे आणि ते सगळे माझ्यापेक्षा जास्त हे आहेत, एजेड आहेत. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी जास्त बोलता येत नाही. वर पण एकटीच आहे, म्हणजे एकटी इतकी पण नाही. ते लोक काळजी खूप घेतात पण माझी, म्हणजे खूपच. इथे आहे ना ह्या त्या बंदूक ब्रिटिशकालीन आपल्या लोकांनी लूटपाट करून इकडे लपवून ठेवलेल्या होत्या पहिल्या, असं म्हणजे तिकडे लिहिलेलंच आहे. आणि ह्या तलवार आहेत आणि इकडे बंदुकीच्या गोळ्यासुद्धा बाजूला सगळ्या ब्रिटिशकालीन आहेत. भाऊसाहेब रंगारीचा तर गणपती तुम्ही बघितलाच असणार, त्याच्या बाजूलाच आहे. आणि मग नंतर गेले सारसबागला गेल्यानंतर मग तिथे सुद्धा एक गणपती मंदिर होतं. गणपती मंदिरमध्ये मग आम्ही गेलो. गणपती मंदिरचं दर्शन असं होतं. माझं मिनी छोटा ब्लॉग आहे.